ऐका हो ऐका. नमस्कार. आम्ही बाजारात जेथे खेळायचं पोरा बाळांनी तेथे रक्ताळलेला संसार आहे. ऐका हो ऐका, आज ती गाठ आम्ही तुम्हाला सांगणार आहे, जी भिंतीच्या आत दाबून मारली जाणार आहे. चला तर सुरू करूया पथनाट्याला. घरातला जुलू. अहो या जेवण करून घ्या, जेवायला वाढले. इतका वेळ काय करत होती तू दिवसभर? घरीच तर असते. अहो लेकराचा अभ्यास देत होते म्हणून उशीर झाला. तू आता मला शिकवणार का? अरे बापरे, किती तिखट भाजी आहे. तुला का मला मारायचं आहे का? मागच्या मला परत असं नाही होणार. एक काम धडाचं जमत नाही तुला. मरून तरी जातो. सहन करत जा. लग्न केलाय, नवरा आहे तो तुझा. सहन करशील तेव्हा संसार व्यवस्थित चालत. आई आई तुला काय झालंय? तू का बरं रडत आहे? तुला लागलं पण आहे? तुला बाबांनी अजून मारलं का? नाही पण मला काहीही झालेलं नाही. आई तुला खूप जास्त लागलाय, तू दवाखान्यात जाऊन ये. सीमाला खूप लागल्यामुळे सीमा आता डॉक्टरांकडे जाते. काय झालं सीमा? तुझ्या हातावर आणि चेहऱ्यावर कशाचे निशाण आहे? हो मॅडम, ते घसरून पडले. अंधार होता ना, त्यामुळे काही दिसलेच नाही. नाही सीमा, घसरून पडण्याचे निशाण तर नाही. खरं खरं सांग, कोणी तुला मारलं का? तुझा नवरा तर मारत नाही ना तुला? नाही मॅडम, नशिबात असेल तर मला भोगावंच लागेल. आता संसार म्हटलं तर थोडंफार तर होतच. याला संसार नाही म्हणत सीमा, याला जुलूम म्हणतात. आणि स्वतःचा नाही तर स्वतःच्या मुलाबाळांचा विचार कर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठव. लोक काय म्हणणार, लोक काय म्हणणार. नवरा आहे तुझा, मारलं तर काय झालं. सहन करणारीच खरी सून असते. लोक काय म्हणणार? तुलाच दोषी ठरवणार. तूवर सीमा, मुलांचं भविष्य खराब होणार. तू बसून अन्याय सहन करणं हाच बाईचा खरा दागिना आहे का? सीमा चूप राहणार की तिला चूप करून देणार, या पुढे बघूया. होय, दार उघड. कुठं गेली? मेली का गेली तुझ्या बापाच्या घरी? अहो तुम्ही आज परत पिऊन आले. किती सांगितलं तुम्हाला पिऊन नका येत जा म्हणून. तुझ्या बापाच्या पैशांनी थोडी पितो मी. तू कोण मला सांगणारी? अहो ती तुमची बायका आहे, बायकांना हक्क आहे तुमच्यावर. तुझा काही हक्क नाहीये माझ्यावर. तू तुझं कामच करत जा. चूल आणि मुलं सांभाळत जा. नशीबच फुटलं तुमचे ते लग्न करून. त्यापेक्षा तिला लग्न की राहिली असती तर बरं झालं असतं. असं वाटतं सगळे ते सोडून कुठेतरी निघून जावं. अच्छा, मला वाटलंच तुझं काही बाहेर चालू असेल म्हणून. तुझ्या बापानं तर तुला इथं फुकटच पाठवलं आणि त्यात तुझे नखरे. बघाईचे नखरे जर आहे. होय शालू, एक सही एक नंबरची काम शिकणार आहे. एक तर त्यातही तिला वारस पैदा करता नाही आला. फुकटची एक कवडी जन्माला घालून ठेवली आहे. जाऊ द्या, हे बरोबर नाही. तुम्ही चुप बसा. तुम्हाला काय करता? आमच्या सासू सुनेच्या मधामधात नका करत जाऊ. बाबा, तुम्ही आमच्या दोघांवर बापाच्या भांडणात पडू नका. माझ्या आई वडिलांनी म्हटलं होतं, आई बाबा सारखे सासू सासरे भेटेल तुला. पण इथे काय, इथं तर वेगळंच आहे. शेवटी आई बाबा ते आई बाबाच असतात. चुप बस. मोठी मायबाप करत आहे. हराम मोतीनं मरशील ना. हा, आता त्याने एकच झापड मारली. जास्त जबर करशील तर घासले काय आणि तू आहे. आता माझ्या लग्नाला काही अर्थ नाही राहिलेला आहे. त्यापेक्षा मी मेली तरी चालेल. आणा भासले डोकं माझ्या अंगावरती. ठीक आहे, अंगाई घासले. खूप जीभ चालायला लागली हिची. आज हिची जीभच जाळून टाकू. हे घे बाबू घासले. अरे हा गुन्हा बरोबर नाही. हे बरोबर नाही असं करणं. वाचवा मला कोणीतरी, वाचवा. बाबा, वाचवा मला कोणीतरी. कोणी आहे का? कोणी आहे का? वाचवा माझ्या आईला. कोणी आहे का? काका काकू कोणी आहे का? वाचवा माझ्या आईला. काकू चला वाचवा माझ्या आईला. अरे मूर्खालो, काय करत आहे तुम्ही? कोणी आपल्या हिंसा लक्ष्मीसोबत असं करते का? ए बाई, कोण आहे का तू? तू तुझं काम कर ना. आमच्या दोघांवर बापाच्या भांडणात नको पडू. निघून जाय तू, निघ. हा घरेलू हिंसाचार आहे. हा तो तुमच्या कुटुंबाचा मुद्दा राहिलेला नाहीये. कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005च्या कलम 3 नुसार शारीरिक मारहाण, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि शाब्दिक छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही सगळ्यांनी गुन्हा केलेला आहे आणि ही गोष्ट खपवून घेतलं जाणार नाही. मी आत्ताच पोलिसांना फोन करते. कोणी कॉल केला होता तक्रार टाकायसाठी? तुम्हाला बोलावलं. तुम्हीच बोलवलं मला. कोण अपराधी आहे? काय केला यांनी?
हे सगळे तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःला घरचे मालक समजता का तुम्ही सगळे? त्या बाईला जाळत आहे. भारतीय न्याय संहिता कलम 85 बाईला मानसिक व शारीरिक त्रास देणे हा गुन्हा आहे. तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला सगळ्याला ठाण्यात घेऊन जाणार आता मी. अहो साहेब माझा काही गुन्हा नाही. येईन असा अपराध केला. मी फक्त पाहत होतो आणि मी सांगितलं की हा गुन्हा आहे. ते ऐकलं नाही येईन. खोटं नाटक काही चालणार नाही. हे खोटं नाटक सांगतो का मला? त्या बाईला जाळलेलं आहे तुम्ही. भारतीय न्याय संहिता कलम 3 नुसार गुन्हा करणारा व शांतपणे बसणारा विरोध गुन्हेगार आहे. समजत नाही तुम्हाला? चला सगळे पोलीस स्टेशनला तुम्ही. कौटुंबिक हिंसाचार ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. त्यामध्ये बरेचदा चार भिंतीच्या आत बसून स्त्रियांना संसार आहे थोडं सोसावंच लागतं, लोक काय म्हणणार असा भीतीपोटी गप्प बसतात. पण त्यांचा हा मौन धरण्याचा प्रकार त्यांच्या जीवावर बेतू शकतो. अन्याय सोसणारा बी तेवढाच पापी आहे जेवढा पापी हात उचलणारा आहे. आता गप्प बसायचं नाही, आता रडायचं नाही. पदर खोचून अन्यायाचा गळा दाबायचा आहे, अन्यायाचा गळा दाबायचा आहे. आता गप्प बसायचं नाही, कौटुंबिक हिंसाचार थांबवा, घरात सन्मान वाढवा. सुरक्षित घर, मजबूत समाज. घराघरातला जुलूम चला आवर घाला. लेकी सुनांचा सन्मान, लेकी सुनांचा सन्मान. धन्यवाद.